ह्या साईडला ना लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या राईड आता बघा. तिकडे आकाश पाळणा, इकडे मिनी ट्रेन आहे. भाई कितना पैसा है? कितना? 50 रुपये. 50 रुपयाला आहे मंडळी. हे बघा इकडे 7 अजुबे आहेत. इकडे ताजमहाल आहे आणि इकडे ना असे वेगवेगळे 7 आपले अजुबे आहेत जे वर्ल्ड मध्ये आपले आहेत. इकडे आयफिल टावर आहे बघा. वेगवेगळे गेम आहेत, लहान मुलांसाठी पण आहेत ते बघा तिकडे खेळते. ते एव्हरेज प्राइस पाहायला गेलो ना 50 रुपये आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत अम्युजमेंट पार्क मध्ये. आणि साधं सुद्धा अम्युजमेंट पार्क नाही तर मुंबई मधला सर्वात स्वस्त अम्युजमेंट पार्क आहे. तर तिकडे काय काय गोष्टी आहेत, कोणकोणत्या राईड आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत. इथून आपल्याला जायचंय मीरा रोडला आणि सोबत बघताय स्वीकार दादा आहे आणि आकाश सुद्धा आहे. तर आम्ही बाईकनेच चाललेलो आहोत. तर मंडळी आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत मीरा रोडला आणि हाच पार्क आहे, अम्युजमेंट पार्क आहे. वर्धमान फॅन्टसी या पार्कचं नाव आहे आणि इथून एंट्री गेट आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बाहेरून बघा कसा पूर्ण ना डिझनीलँड सारखा दिसतोय बघा. एकदम जबरदस्त बनवलं. तर मंडळी आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि तिकीट वगैरे सर्व घेऊन झालेलं आहे. आम्ही पण इथे फर्स्ट टाइमच येतो. मी एक रील बघितलेली, स्वीकार दादाने मला पाठवली होती. तर विचार केला की एकदा जाऊन येऊया. आणि ना 2 रुपये इकडचं तिकीट होता, बट आता वाढवलेलं आहे, 10 रुपये तिकीट केलंय. म्हणजे त्या तिकीटवरती ना प्रिंट 2 रुपये आहे, पण ते असं रफ करून तिथे 10 रुपीज लिहिलं आहे. पण 10 रुपीज म्हणून पाहायला गेलो ना तर जास्त नाहीच आहे, एकदम स्वस्तच आहे. तर मंडळी आताच एंट्री केलं. इथेच तिकीट काउंटर आहे, एंट्रीच्या जस्ट साईडलाच आहे तिकीट काउंटर. असं पाहायला गेलो ना अशा प्रकारच्या अम्युजमेंट पार्कमध्ये ना तिकीट 1500-1200 असा तिकीट असतो. बट विचार करा ना इकडे तिकीट फक्त 10 रुपये आहे. इकडे पाहायला गेलो ना खूप सर्व अशा लहान मुलांसाठी राईड पण आहेत. लहान मुलांसाठीच नाहीत तर मोठ्यांसाठी पण आहेत आणि आम्ही पण असे ट्राय करणार आहोत. बघा एक राईड ट्राय करून बघूया. राईड पण इकडे पुढे त्या साईडला आहेत आणि समोर बारक्या मुलांची राईड आहे. भाई कितना पैसा है? कितना? 50 रुपये. 50 रुपयाला आहे. बघा लहान मुलांसाठी मस्त ना अशी रिमोट पे चालतं आहे का? रिमोट वर चालते ही गाडी आणि लहान मुलांसाठी छान आहे बघा. लहान मुलं पुन्हा राईड वगैरे करू शकतात. ते बघा त्या साईडला घेऊन गेली मिनी जीप. छान आहे पण पाहायला गेलो. लहान मुलांसाठी खास आहे. शिकूला बसवूया आपण. एक बारकामध्ये बसला आपण. आणि तिकडे कंट्रोलर आहे. हे बघा किती जण लहान मुलं चालवतात गाडी. भाई कैसे चलते? पूरा रिमोट पे चलते है ना? रिमोट पे लेफ्ट राइट सब रिमोट पे होते हैं. होता है. हाँ, एक बच्चे का 50 रुपये तिकीट है. अच्छा 50 रुपये तिकीट आहे. 50 रुपयाची तिकीट आहे. हां तर ना आता आम्ही पुढे आलो आणि पुढे ना गेम झोन आहे. तर दादानी स्वीकार दादा खेळतोय आणि इकडे ना हे बघा हा बघा हा गेम आम्ही खेळतोय. हे आतमध्ये गोल करायचं आहे आणि इथे ना 50 रुपयाला एक तिकीट आहे. 50 रुपयाला एक राऊंड भेटतो आणि आम्ही 3 राऊंड आहे. 3 राऊंड 100 रुपयाला आहे. तर आता दादानी स्वीकार दादा खेळतोय. हे बघा खतरनाक गेम आहे. असा मॉलमध्ये पण असतो, आम्ही पण अगोदर खेळलो होता. बघा वेगवेगळे गेम आहेत, लहान मुलांसाठी पण आहेत. ते बघा तिकीट खेळते. ते एव्हरेज प्राइस पाहायला गेलो ना 50 रुपये आहे. वेगवेगळे गेम आहे, कारचे आहेत, रेसिंगचे आहेत. ते बघा दादा तू जितलास ना? किती पॉईंट झालं? दादाचं 5 पॉईंट झालं, शिकू जातं 3. चला आता आपण आखवणी मी ट्राय करतो. बघा हे कॉईन आहेत, 3 कॉईन आम्ही घेतले होते. इकडे टाकायचे डायरेक्ट. गेम चालू होतो. या साईडला नयन खेळतोय आणि या साईडला आकाश. दोघं पण एकदम भारी खेळतात. आता आकू पुढे झालाय, परत 4 पॉईंट केले आकूने आणि ज्ञानूचे 3 आहेत. आकाश जिंकलेला आहे. तर आम्ही ना आता गेम खेळला. त्या गेमचं नाव काय होतं काय माहिती? दादा खेळतं काय होतं माहिती नाही. मजा आली पण जाम भारी वाटलं. दादाच जिंकलं 2दा. 7 पॉईंट जिंकला. तर आता पुढे आलेलो माणूस हा इकडे आहे. ठीक आहे, चांगलं. एक राऊंड जिंकला मी नयनसोबत. एक राऊंड जिंकला. आम्ही दोघे एक पण नाही जिंकलो. ह्या साईडला ना लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या राईड आता बघा. तिकडे आकाश पाळणा, इकडे मिनी ट्रेन आहे आणि इकडे बघा
अशा राईड आहेत. इकडे बघा छोटा आकाश पाळणा आहे आणि ट्रेन पण आहे, जाम भारी आहेत. आणि इकडे नाही साईडला बघा ही मुंबई दर्शनसाठी छोटी बस बनवली आहे आणि चालते पण, ह्याच्यामध्ये पण राईड करू शकतो. आणि इकडे नाही ह्या साईडला हे इकडे 7 अजुबे बोलतात ना ते बनवलेले आहे मंडळी. हे बघा इकडे 7 अजुबे आहेत. इकडे ताजमहाल आहे आणि इकडे ना असे वेगवेगळे 7 आपले अजुबे आहेत जे वर्ल्डमध्ये आपले आहेत. इकडे आयफिल टावर आहे. जरा तिकडे पाहायला गेलो तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. इथे ना असं भारी वातावरण आहे, पूर्ण सावली आहे तर थंडगार हवा सुद्धा सुटते. इकडे बघा ना कसलं भारी वाटतोय, दिसायला पण खूप छान आहे आणि एन्व्हायरमेंट इकडचं तर मस्तच आहे. इकडे ही ट्रेन जाते, राईड अशा आहेत लहान मुलांसाठी. हे बघा एकदम भारी दिसतात. ही बघा ट्रेन गेली लहान मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी ना बेस्ट प्लेस आहे इकडे यायचं झालं तर. हे बघा इकडे ना द ग्रेट वॉल ऑफ चायना वॉल बनवलेली आहे जी चायनाची 7 अजुबामधली एक आहे आणि एकदम जबरदस्त असली वाटतात. जे मॉन्युमेंट बनवलेत ना एकदम रिअल वाटतात. ते बघा इकडे पण आहेत. तर मंडळी आता ना शिकुदा आणि आकू ह्या राईड मध्ये जाणार आहे. दोघं रेडी आहेत आणि तिकीट काढलंय. 60 रुपये तिकीट आहे ह्याचा आणि एकदम बघा कसली भारी राईड आहे. मी नाही जात, मला ना चक्कर सारखं वाटतं वरती गेले त्याने, पण मी नाही जात आहे. दादा पण नाही जात आहे. शिकुदा आणि आकू जातोय. शिकुदा आणि आकूला बघून ना दादा बोललाय की त्याला पण जायचं आहे, तर तो पण जातोय आता. तर मंडळी हा अम्युजमेंट पार्क मीरा रोडमध्ये स्थित आहे आणि या अम्युजमेंट पार्कचा संपूर्ण ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इथे लहान मुलांसाठी असंख्य राईड आहेत, जसं की आकाश पाळणा आहे, मिनी रिमोट कंट्रोल कार आहे, मिनी टॉय ट्रेन आहे आणि अशाच प्रकारचे विविध ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे. इथे संध्याकाळ झाली की इथलं दृश्य काही बघण्यासारखंच असतो. इथे वेगवेगळे लायटिंगसुद्धा लावलेली आहे. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत आणि बऱ्याच राईड वगैरेवरती बसलो आणि खूप सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत. खास करून फॅमिलीसाठी चांगलं आहे ना, फॅमिलीसाठी आणि बारक्या मुलांसाठी खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. वीकेंडला तर खूपच जास्त पब्लिक येते आणि आम्हाला पण छान वाटलं. राईडवरती बसलो, मजा आली खूप. आणि खूप म्हणजे असं संध्याकाळी मला आलं तर तुम्ही बरं आहे. हा लाइटिंग वगैरे 5 वाजता लाइटिंग बघायला भेटते. दुपारचं तर उन्हामध्ये तुम्हाला कंटाळा येतो. जास्त गर्दी आता तुम्हाला दाखवू म्हणजे गर्दी खूपच झाली इकडे. आता संध्याकाळ होते ना तशी पब्लिक पण जास्त येते बघा. आता ना लाइटिंग वगैरे पण लावायला चालू केलं आणि इतकी पब्लिक येते ना, आता कंटिन्यू पब्लिक चालूच आहे. आतमध्ये पण एवढी गर्दी झाली ना बघायला नको. तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहोत आणि तिकडे ना मस्त फुल आपण एन्जॉय केलं आणि आता ना आई पण आपल्या जेवणाची तयारी सुरू करते. तर आई काय बनवते आज? मग कोलंबी आणले, ती कोलंबी सुकी घालते कांद्यात. आणि अजून काय आणलंय? अजून बोंबील आणलेत. अच्छा, ते फ्राय करते. बोंबलाचं फ्राय करणार आहे. तर आता ना फोडणी देण्यासाठी ना कांदा आणि टोमॅटो आम्ही घेतलेला आहे. एक कांदा आणि एक टोमॅटो घेतले आणि इकडे कढीपत्त्याची पानं आहेत आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या बारीक करून घेतल्यात. तर सर्वात पहिला ना आम्ही कोळंबीचा सुक्का बनवणार आहोत. तर आईने आता कढईमध्ये तेल घालून घेतलंय, फोडणी द्यायला घेतली. तर कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता मी टमाटर घालते. तर याच्यात मी आता हळद घालून घेते. कांद्याने टोमॅटो चांगला आपलं परतावून झालेला आहे. मस्त ग्रेव्ही आता रेडी करतोय. आपला घरचा बनवलेला घरगुती मसाला आहे, घरी बनवलेला. वाटप केलेला मसाला मी असा वाटप करून ठेवते. तर थोडीसा ना ग्रेव्ही बनवण्यासाठी आम्ही आतमध्ये अर्धा कप पाणी टाकला होता. आता ग्रेव्ही छान झाली, ते घालून घेते. ह्याच्यात शिजायला थोडं पाणी घालते. बोंबलाना ना आला लसूण पेस्ट आणि मसाला हळद सर्व लावून ठेवलेला. तर आता मी फ्राय करायला घेते. मी इकडे मसाला रेडी केला. याच्यामध्ये रवा, मीठ मसाला वगैरे आहे आणि फ्राय करायला ठेवते.
तर मंडळी आता जेवायला बसलेलो आहे. जेवण आपला रेडी झालंय. इकडे आपण बोंबील फ्राय केला होता तो आहे, त्याच्यानंतरला कोळंबी सुक्का बनवला होता ग्रेव्ही मध्ये ते, आणि आईने ना रस्सा पण बनवला होता कोळंबीचा. तर आता आम्ही जेवायलाच बसलोय मस्तपैकी. आज बघताय कोळंबी आणि बोंबलांचा बेत आहे. तर मंडळी फायनली आता आपलं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज आपण गेलो होतो अम्युजमेंट पार्क मध्ये, जो मुंबई मधला सर्वात स्वस्त अम्युजमेंट पार्क आहे. त्याची एंट्री फी आहे फक्त आणि फक्त 10 रुपये आणि तिकडे फुल आपण एन्जॉय केलं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत नक्कीच तिकडे व्हिजिट करू शकता. जो अम्युजमेंट पार्कचा ऍड्रेस आहे तो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तिकडे नक्कीच जाऊ शकता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.